Good morning, all of you. In this lecture, we will start our next concept, primary market. So, primary market is the part of capital market where issue of new security take place. So, लास्ट लेक्चरला आपण बघितलं होतं प्रायमरी कॅपिटल मार्केट काय आहे. कॅपिटल मार्केटचे दोन पार्ट मध्ये डिवायडेशन केलेले आहे, प्रायमरी मार्केट आणि सेकंडरी मार्केट मध्ये. सो प्रायमरी मार्केट मध्ये काय केले जाते, जिथे सिक्युरिटी फर्स्ट टाइम इश्यू केली जाते त्या मार्केटला प्रायमरी मार्केट असं म्हटलं जातं. सो प्रायमरी मार्केट इज दॅट पार्ट ऑफ द कॅपिटल मार्केट वेअर इश्यू ऑफ न्यू सिक्युरिटी take place. It's is in this market that firms sell new stock and bond to the public for the first time. म्हणजे फर्स्ट टाइम पब्लिक साठी जिथे सिक्युरिटी इश्यू केली जाते त्यामध्ये मग बॉन्ड असू शकतात, स्टॉक असू शकतात, इक्विटी शेअर असू शकतात. ओके. पब्लिक सेक्टर इन्स्टिट्यूशन, कंपनी अँड गव्हर्नमेंट ऑब्टेन फंड for further growth of company after the sale of their security or bond in the primary market. आणि ह्या प्रायमरी मार्केटमध्ये सिक्युरिटी इश्यू करून पब्लिक सेक्टर इन्स्टिट्यूशन किंवा कंपनी किंवा गव्हर्नमेंट फंड्स हा इन्क्रीज करू शकतात. The selling process of new issue in primary market is called the underwriting, and this process is done by the group of people called underwriter or the security dealers. Security dealer च्या साहाय्याने किंवा अंडररायटरच्या साहाय्याने इथे त्या सिक्युरिटी इश्यू केल्या जातात. ओके. द सेलिंग प्रोसेस ऑफ न्यू इश्यू इन द प्रायमरी मार्केट, जेव्हा पहिली एखादी सिक्युरिटी इश्यू केली जाते त्या सिक्युरिटीला अंडर रायटिंग असं म्हटलं जातं. आणि ज्या पर्सनच्या थ्रू ती सिक्युरिटी इश्यू केली जाते त्या पर्सनला, त्या प्रोसेसला, त्या ग्रुप ऑफ पीपलला अंडर रायटर किंवा सिक्युरिटी डीलर असं म्हटलं जातं. फ्रॉम अ रिटेल इन्व्हेस्टर पॉइंट ऑफ व्ह्यू, investing in the primary market is the first step towards trading in the stock and share. In the primary market, security are created, while the secondary market is one in which they are traded among the investors. So primary market can be defined: market in which the buyer and seller negotiate and transact business directly without any intermediary such as the reseller. म्हणजे इथे रिसेलर आहेत का, तर नाही. Without reseller, here buyer and seller negotiate the transaction and transact the business directly. This is called the primary market. Second definition काय सांगितली आहे बघा. Primary market can be also defined as a financial market in which newly security issue are offered to the public. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय असणार आहे, तर एक शॉर्ट मध्ये लक्षात ठेवायचं, प्रायमरी मार्केटमध्ये न्यूली सिक्युरिटी ह्या इश्यू केल्या जातात. ज्या मार्केटमध्ये न्यूली सिक्युरिटी इश्यू केल्या जातात, फर्स्ट टाइम सिक्युरिटी ह्या इश्यू केल्या जातात, त्या मार्केटला प्रायमरी मार्केट असं म्हटलं जातं. So next is the features of primary market. First feature, this is the market for the new and long term equity capital. The primary market is the market where the security are sold for the first time. Therefore, it is also called as the new issue market. New issue म्हटलेला आहे कारण फर्स्ट टाइम ओरिजिनल सिक्युरिटी आपण इथे सेल करतो. And this market for the new long term equity capital. इक्विटी कॅपिटल लॉंग टर्म आपण काय करू शकतो, इथे घेऊ शकतो. सेकंड, इन द प्रायमरी मार्केट द सिक्युरिटी आर इश्यू डायरेक्टली टू द इन्व्हेस्टर. म्हणजे इथे कोणी इंटरमिजिएटरी आहेत का, नाही. तर डायरेक्ट आपण काय करू शकतो, इन्व्हेस्टरना आपली सिक्युरिटी ही इश्यू करू शकतो. प्रायमरी इश्यू आर युज्ड बाय द कंपनी फॉर द पर्पज ऑफ सेटिंग अप न्यू बिझनेस और फॉर द एक्सपांडिंग द एक्झिस्टिंग वन. आणि प्रायमरी मार्केटमध्ये कोणत्या कंपनी सिक्युरिटी एक्सचेंज करतात, तर ज्या कंपनी न्यू आहे, ज्या कंपनीचा बिझनेस सेटअप व्हायचा आहे, अशा कंपनी बेसिकली प्रायमरी मार्केटमध्ये जातात. किंवा काही कंपनी आहेत ज्यांना आपला बिझनेस थोडा एक्सपांड करायचा आहे, अशा कंपनी, अशा फर्म, असे बिझनेसेस सुद्धा प्रायमरी मार्केटमधून सिक्युरिटी ह्या एक्सचेंज करतात, इश्यू करतात. नेक्स्ट इज
The primary market performs the crucial function of the facilitating capital forming in the economy. आणि कॅपिटल फॉर्मेशन इकॉनॉमिक साठी प्रायमरी मार्केट काय आहे तर क्रुशियल फंक्शन क्रुशियल रोल प्ले करतं असं सांगितलं जातं. Next is the new issue market does not include certain other sources of new long-term external finance such as loan from financial institution. म्हणजे इथे फिनान्शियल इन्स्टिट्यूशन कडून लोन घेतलं जातं का नाही किंवा हे जे काही अदर सोर्सेस आहेत हे ह्या मार्केटमध्ये इन्क्लूड नाहीत. ओके, सो दिस इज द प्रायमरी मार्केट. नेक्स्ट, रोल ऑफ प्रायमरी मार्केट. The main role of primary market is to facilitate capital growth by the enabling individual to convert saving into the investment. It facilitated company to issue new stock in order to raise money directly from household for business expansion or to meet financial obligation. आणि ज्या काही आपल्या financial obligation आहेत त्या आपण ह्या प्रायमरी मार्केट मधून सॉल्व करू शकतो directly. It provides a channel for the public and private limited company to raise funds from the public to finance various projects. Its role can be summarized as under. First, capital formation. It provides attractive issue to the potential investor and thus facilitate capital formation in the economy. आणि आपण इझिली काय करू शकतो कॅपिटल फॉर्मेशन करू शकतो ह्या प्रायमरी मार्केट मध्ये सिक्युरिटी इश्यू करू. नेक्स्ट इज द लिक्विडिटी. As the security issue in the primary market can be immediately sold in the secondary market, it offered highly rate of liquidity. Liquidation ही easily possible आहे liquidity because सेकंडरी मार्केट मध्ये आपण कोणत्या सिक्युरिटी इश्यू करतो ज्या ऑलरेडी प्रायमरी मार्केट मधून इश्यू होऊन आलेल्या आहेत. दॅट मीन्स सेकंड हँड सिक्युरिटी सेल इन सेकंडरी मार्केट. That is why here say liquidity is possible in primary market. Next point is the diversification. So many financial intermediary invest in the primary market. Therefore, there is a less risk. If there is a failure of investment, as the company does not depend on the single investor, the diversification of the investment reduce the overall risk. म्हणजे इथे आपण एकाच सिंगल सेलर कडून एखाद्या सिंगल सेलरला सिक्युरिटी इश्यू करतोय का नाही, तर आपण इथे काय करतोय वेगवेगळ्या इन्व्हेस्टरना सिक्युरिटी ह्या इश्यू करतो. आणि ह्या मार्केटमध्ये जी रिस्क आहे ती बेसिकली कशी आहे तर लेस आहे, हे लक्षात ठेवा. सो लेस रिस्क. आणि डायव्हर्सिफिकेशन ऑफ इन्व्हेस्टमेंट रिड्यूस द ओव्हरऑल. वेगवेगळ्या इन्व्हेस्टरना आपण वेगवेगळ्या सिक्युरिटी ह्या इश्यू करत असल्यामुळे जी रिस्क आहे ही आपल्याला इथे कमी बघायला मिळते. पॉइंट नंबर 4, रिडक्शन इन कॉस्ट. Prospectus containing all detail about the security are given to the investors. Hence, there is a reduction in research cost and assessing the individual security. सो आपण इथे इझिली काय करू शकतो सिक्युरिटी ज्या आहेत ह्या असेस करू शकतो. सो प्रॉस्पेक्टस कंटेनिंग ऑल डिटेल्स अबाउट द सिक्युरिटी आर गिवन टू द इन्व्हेस्टर. Hence, there is the reduction in searching cost and assess the individual security. Next point is initial public offer. ही कॉन्सेप्ट आपण शॉर्ट मध्ये बघितली होती, आता डिटेल बघणार आहोत. इनिशियल पब्लिक ऑफर. An initial public offering or IPO is the very first sale of stocks issued by the company to the public. म्हणजे जी सिक्युरिटी फर्स्ट टाइम इश्यू केली जाते ती काय असणार आहे तर इनिशियल पब्लिक ऑफरिंग असणार आहे. ओके, सो इट इज ऑल्सो कॉल्ड एज द गोइंग पब्लिक. हे लक्षात ठेवा, त्यालाच काय म्हटलेलं आहे तर गोइंग पब्लिक असं म्हटलेलं आहे. So IPO are often issued by smaller, younger companies seeking capital to expand it, but they can also be done by largely privately owned company looking to become publicly traded. The company which offer
its share is known as issuer. IPO is done with the help of investment bankers. After IPO, the company shares are traded as an open market. Those shares can be further sold by the investor to the secondary market. म्हणजे प्रायमरी मार्केटमध्येच आपण काय करतो, इनिशियल पब्लिक ऑफर. इनिशियल पब्लिक ऑफर म्हणजेच काय, तर इथे फर्स्ट जी सिक्युरिटी आहे जी इश्यू केली जाते पब्लिक, ओके, आणि नंतर मग ती सेकंडरी मार्केटमध्ये आपण इश्यू करू शकतो. So, why does a company go to public? The most common reason for the company to initiate an IPO is to raise more capital. The money can be used in various ways, such as reinvesting in the company, infrastructure, or expanding the business. The public image of the enterprise also goes up once it has been the public listed. It gets more recognition from supplier and customers. So आणखी काय सांगितलेलं आहे बघा यामध्ये, an added benefit from issuing share in that can be used to attract top management candidates who offer a pick like stock opinion plans. And another advantages of going public is that stock can be used in merger and acquisition deals as a part of the payment. So हे इनिशियल पब्लिक ऑफर मध्ये. सो इनिशियल पब्लिक ऑफर प्रोसिजर काय आहे बघा, कशा पद्धतीने आपण सिक्युरिटी हा इश्यू करू शकतो. अंडर सेबी डिस्क्लोजर अँड इन्व्हेस्टर प्रोटेक्शन गाइडलाइन 2009, guidelines have been provided that regulate the public issue by unlisted company. ओके, अनलिस्टेड कंपनी काय करू शकतात साठी काही गाइडलाइन दिलेले आहेत फॉर अनलिस्टेड कंपनी in order to opt the initial public offer. So an issuer may be initial public offer if it has net tangible asset at least 3 crores. म्हणजे ज्या अनलिस्टेड कंपनीचा नेट टँजिबल असेट at least 3 crores असेल and preceding 3-year full fee 20 month each, of which not more than 50% are held the monetary asset. Next, it has track record of distributable profit for the least 3 out of the immediate preceding 5 years. ओके, डिस्ट्रीब्युटेड प्रॉफिट हा असायला हवा, ट्रॅक रेकॉर्ड त्याचं असणं महत्वाचं आहे, तरच तुम्ही इनिशियल पब्लिक ऑफर करू शकता. इट हॅज नेट वर्थ at least 1 crores rupees. नेटवर्थ किती असायला हवी आहे, 1 crores rupees. ओके, प्रिसिडिंग 3 years फुल इयर, आणि प्रिसिडिंग 3 years ची असणं महत्वाचं आहे, 1 crore rupees. And the issue size should not exceed the 5 times pre-issue net worth of the company. Next, if has changed its name with the last 1 year, at least 50% of the revenue for the preceding 1 full year has been earned by it from the activity indicated by the new name. आणि काय सांगायचं आहे इथे, इफ हॅज चेंज द नेम, जर तुम्ही काही नेम चेंज केला तर ते विदिन 1 year मध्ये असणं महत्वाचं आहे, ऍटलीस्ट 15% ऑफ द रेव्हेन्यू. नेक्स्ट, आयपीओ प्रोसिजर कशी असते बघा. आयपीओ प्रोसिजर, सिलेक्शन ऑफ इन्व्हेस्टमेंट बँक. The first step of the finalize the investment bank which handle the IPO process. The investment bank also act as an underwriter
on behalf of the company. Underwriter buy the share of the company and resell them the general public. आणि मग तुम्ही काय करू शकता ते resell general public ला करू शकता. Some company may also opt directly sell their share through the stock market, but most prefer going through the underwriter. So बेसिकली पहिली ज्या वेळी तुम्ही इश्यू करताय सिक्युरिटी तेव्हा ते कशा थ्रू असायला असणं महत्वाचं आहे तर अंडररायटर. अंडररायटर म्हणजे आपण बघितलं की ग्रुप ऑफ पीपल आहे तो जो पहिली सिक्युरिटी इश्यू करतो. The underwriter take the responsibility of subscription and subscribe the shortfall in case of the issue of under subscriber. Second is the preparation of registration statement. IPO has to mandatorily register with the SEBI. So IPO करायचे तर तुला तुमचं रजिस्ट्रेशन सेबीच्या अंडर होणं महत्वाचं आहे. The company involved must submit the registration statement to the SEBI, which include a detailed report of the fiscal health and business plan. SEBI securitizes the report and does its own background check of the company. It must also see the registration statement fulfill all three mandatory requirements and satisfy all rules and regulations. Then third step is a red herring prospectus. The company must create the red herring prospectus. It's also very important thing. The red herring prospectus is a document which contain all the information about the IPO. मग हे red herring prospectus काय आहे ज्यामध्ये IPO ची सगळी डिटेल इन्फॉर्मेशन इन्क्लूड असेल. प्रॉस्पेक्टस म्हणजे माहिती आहे तुम्हाला की ज्यामध्ये इन्फॉर्मेशन ती इन्क्लूड असेल. So in the size of IPO, financial statement, company history and future plan of the company. Okay, मग काय असायला हवं तर financial statement in short, company history in short आणि future plan काय आहे हे यामध्ये prospectus मध्ये असणं महत्वाचं आहे. This prospectus is meant for the prospective investor who would be interested in buying the stock. आणि मग ह्या प्रॉस्पेक्टसच्या साहाय्याने प्रॉस्पेक्टसच्या हेल्पनेच इन्व्हेस्टर काय करू शकतात तुमच्या इनिशियल पब्लिक ऑफरला इम्पॉर्टन्स देऊ शकतात. नेक्स्ट पॉइंट इज द फाइलिंग ऑफ प्रॉस्पेक्टस. The lead manager has to verify and certify the facts stated in the draft prospectus and ensure that the company is not making any false claim. It is then filled with the SEBI 21 days before IPO. So filing prospectus हे कधी असायला हवं त्याचा पिरियड लक्षात ठेवा 21 days before IPO. इनिशियल पब्लिक ऑफर तुम्ही कधी करणार आहात त्याच्या आधी 21 days फाइलिंग प्रॉस्पेक्टस करणं सेबीच्या साहाय्याने महत्वाचं आहे. सेबी अप्रूव्हल इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. सेबीचे अप्रूव्हल असल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकता का नाही. दॅट मीन्स सेबी अप्रूव्हल. So SEBI is satisfied with the registration statement. It declares the statement to be effective. आणि मग तुम्ही सगळ्या गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत का तुमच्या प्रॉस्पेक्टस मध्ये हे सेबी काय करेल चेक करेल. दॅट मीन्स सेबी इज सॅटिस्फाईड विथ द रजिस्ट्रेशन स्टेटमेंट गिविंग गो अहेड फॉर द IPO टू हॅपन अँड डेट टू बी फिक्स्ड ऑर द सेम. आणि मग त्याच्यानंतर डेट देईल तुम्हाला सेबी त्या दिवशी तुम्ही तुमचं इनिशियल पब्लिक ऑफरिंग करू शकता. So sometimes if asked for the amendment to be made before giving its approval. आणि अप्रूव्हलच्या आधी सुद्धा तुम्हाला काही अमेंडमेंटचे रूल्स आहेत ते सुद्धा फॉलो करावे लागतात जर असेल तर. The company need to select stock exchange where it intend to sell its share and get listed. आणि जसं की आपण सांगितलं होतं जर तुम्हाला तुमच्या सिक्युरिटीला लिस्टिंग करायचं असेल तर मात्र पर्टिक्युलर स्टॉक एक्सचेंजच्या साहाय्याने तुम्ही सिक्युरिटी ह्या इश्यू करू शकता. दॅट मीन्स वी कांट सेल डायरेक्टली अवर सिक्युरिटी टू दी इन्व्हेस्टर. Next point is deciding one price band and share number. So after the SEBI approval, the company with assistance from the underwriter decide on the final price band of the share and also decide the number of share to be sold.
आणि मग तुमच्या सिक्युरिटीची प्राइस किती आहे, नंबर ऑफ सिक्युरिटी किती सेल करायचे आहेत, हाऊ मेनी सिक्युरिटी आर सोल्ड. ओके, लाईक प्राइस ऑफ सिक्युरिटी ह्या इथे काय केलं जाणार आहे, त्या स्टेप मध्ये डिसाइड केल्या जाते. द आयपीओ कॅन बी मेड थ्रू द फिक्स प्राइस मेथड, बुक बिल्डिंग और द कॉम्बिनेशन ऑफ बोथ. म्हणजे एक तर तुम्ही फिक्स प्राइस ठेवू शकता, बुक बिल्डिंग ठेवू शकता, किंवा दोन्ही फ्लेक्झिबल सुद्धा ठेवू शकता. In case of the fixed price issue, the company decide the price of the share issue and the number of share being sold. आणि मग जर फिक्स प्राइस ठेवली तर ती किती असायला हवी, किंवा नंबर ऑफ सिक्युरिटी तुम्ही कधी शेअर करू शकता हे डिसाइड केलं. बुक बिल्डिंग प्रोसेस during the period for which the book of the initial public offer is open, bid are collected from investor at various price. आणि मग तुम्ही काय करू शकता, जर बुक बिल्डिंग इन द सेन्स की तुम्ही प्राइस मध्ये फ्लक्च्युएशन आणू शकता, फ्लेक्झिबिलिटी ठेवू शकता बुक बिल्डिंग मध्ये, आणि वेगवेगळ्या प्राइसला तुम्ही त्या इन्व्हेस्टर कडून सिक्युरिटी ह्या इश्यू करू शकता, विच आर अबाउट और इक्वल टू द फ्लोर प्राइस. सो एक फ्लोर प्राइस असेल की ज्याच्या अबाव असेल किंवा त्याच्या इक्वल असू शकते तुमच्या सिक्युरिटीची प्राइस. The issue price in then determined after the last date of the IPO on the basis of higher amount of bid by most investor. आणि मग तिथे इन्व्हेस्टर त्याच्याकडे अट्रॅक्ट आहेत किंवा लाईक इनिशिएटिव्ह घेत आहेत, हे काय होईल यावरून आपण प्राइस ही. Then next, offering share to the public. So on the date of mention in the prospectus, the share are available to the public. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या दिवशी तुम्ही जी डेट मेन्शन केलेली आहे प्रॉस्पेक्टस मध्ये, त्याच डेटला तुम्हाला सिक्युरिटी ह्या इश्यू कराव्या लागतात. सो इन्व्हेस्टर कॅन fill out the IPO form and specify the price at which they wish to make the purchase and submit the application. This open period usually lasts for the 5 working days, which the SEBI requirement. Okay, so तुम्हाला त्या गोष्टी पण कन्सिडर करणं महत्त्वाचं आहे. 5 वर्किंग डेज जे सेबी रिक्वायरमेंट ने दिलेले आहे. नेक्स्ट स्टेप इज इश्यू प्राइस डिटर्मिनेशन अँड शेअर अलॉटमेंट. Once the subscription period is over, member of the underwriting bank and share issue company determine the price at which share are to be allocated to the prospective investor. The price would be directly determined by the demand and the bid price quoted by the investor. आणि जसं की म्हणतो आपण आपल्या सिक्युरिटीची डिमांड किती आहे ह्या गोष्टी सुद्धा महत्त्वाच्या आहेत आपल्या प्राइस म्हणजे सिक्युरिटीची प्राइस डिटरमाइन करण्यासाठी. सो वन द प्राइस इज फायनलाइज, शेअर आर अलोकेटेड टू द इन्व्हेस्टर. आणि जेव्हा मग आपली प्राइस फायनलाइज होईल त्याच्यानंतर मग आपण आपली सिक्युरिटी ही अलॉट करू शकतो based on the bid amount of the share available. In case of the oversubscribed issue, share are not allocated all the applicant. आणि मग जर जास्त सबस्क्रायबर झाले, ओव्हर सबस्क्रायबर झाले, तर आपण सगळे शेअर अलॉट करतो का इथे? नाही. That means not allocated to the all applicants. सगळ्या applicantना आपण नाही allocate करतो. And last step is a listing and refund. The last step in the listing of the stock exchange, investor to whom share are allocated to get the share credited to the demat account. आणि जसं की माहिती आपण सांगतो स्टॉक एक्सचेंज हे कोणाच्या सहाय्याने सिक्युरिटी इश्यू करतात, एक्सचेंज करतात, तर डीमॅट अकाउंटच्या अंडर. ओके, डिमटेरियलायझेशन. and for the remaining the money is refunded. आणि जर काही रिमेनिंग अमाउंट असेल तर ती मात्र ती रिफंड ही केली जाते. ओके, so this is all about initial public offering. So next lecture ला आपण डिमटेरियलायझेशन काय आहे हे